गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण TY BSc कम्प्युटर सायन्सचं 6वं लेक्चर पाहतोय. इंटरनेट प्रोग्रामिंग फर्स्ट सब्जेक्ट मधील पहिला चॅप्टर आपला इंट्रोडक्शन टू वेब टेक्निक. लास्ट लेक्चर आपण व्हेरिएबल हा पाहिला, व्हेरिएबलचा यूज का करायचा, त्यानंतर व्हेरिएबलचा स्कोप किंवा त्याचं लाईफ कुठपर्यंत असतं किंवा तो डिक्लेरेशन कशा टाईपचा असतो, इनिशियलायझेशन कशा टाईपचा असतं. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल पूर्ण पाहिलेला आहे. जरी अजून त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला नसेल तर पुन्हा तो रिटेक पहा, त्या नोट्स काढा. व्हेरिएबल समजला तर नेक्स्ट पॉईंट्स असतील, नेक्स्ट थिंग्स असतील, किंवा ज्यावेळेस आपल्याला कोडिंग करायचे त्यावेळेस मला जर व्हेरिएबलच डिक्लेअर करता येत नसेल किंवा व्हेरिएबल काय असतो PHPमध्ये त्याचे रूल्स जर मला माहीत नसतील तर मला प्रोग्राम किंवा कोड किंवा ती स्क्रिप्ट PHPची लिहिता येणार नाही. आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, ऑपरेटर. आपण हे व्हेरिएबल असेल किंवा ऑपरेटर असेल किंवा आधीचे लेक्चर जे झाले असतील हे पूर्ण सीमध्ये आपण सी टोकनमध्ये पाहिलेले आहेत. जर ते मला माहीत असतील तर ह्यांच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा ह्यांच्या कन्सेप्टमध्ये काहीही चेंज नाही आहे. काय असेल ते फक्त लिहिण्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं असेल. तर आज आपण पाहणार आहोत ऑपरेटर. बरेच ऑपरेटर आहेत, हे तुम्हालाही माहिती आहेत. एक 7 ते 8 ऑपरेटर इन PHPमध्ये आहेत. 5-6 ऑपरेटर आपण सीमध्ये पाहिले होते. आपण तेच ऑपरेटर इथं आहेत. परंतु पुन्हा एक सिंपल क्वेश्चन की ऑपरेटर काय असतो किंवा व्हॉट इज ऑपरेटर किंवा त्याचा यूज काय, व्हॉट इज द यूज ऑफ ऑपरेटर. इट इज सिंपल की ऑपरेटर इज सिम्बॉल. ऑपरेटर म्हणजे काय, सिम्बॉल. काय त्याचं काम आहे, व्हॉट यूज, दॅट यूज द मॅनिप्युलेशन्स. कशासाठी यूज करतो तो, मॅनिप्युलेशन. कोणावर मॅनिप्युलेशन करतो, तो व्हॅल्यूवर किंवा त्याला असं आपण काय म्हणतो ऑपरंटवर. ऑपरंट्स म्हणजेच काय, व्हॅल्यू, आणि व्हॅल्यू म्हणजेच काय, ऑपरंट. याने काय होईल, इट्स to produce new value. It is a simple operator concept. मी तुम्हाला व्हॉट इज ऑपरेटर पण सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा यूज पण सांगितलं आहे. काय तर ऑपरेटर म्हणजे काय, इट इज अ सिम्बॉल. काय त्याचा यूज होतो, मॅनिप्युलेशन करण्यासाठी. कोणावर मॅनिप्युलेशन करण्यासाठी, तर व्हॅल्यूवर किंवा ऑपरेटरवर. कशासाठी, टू प्रोड्यूस द न्यू व्हॅल्यू. दॅट इज कॉल्ड ऑपरेटर्स. हे मला समजलं पाहिजे. जर मला ऑपरेटर कळत नसेल, आपण एक नवीन व्हॅल्यू क्रिएट करणार आहोत किंवा न्यू एक्सप्रेशन तयार करण्यासाठी किंवा नवीन स्टेटमेंट तयार करण्यासाठी आपण ऑपरेटरचा यूज करतो. बस मला जर असा ऑपरेटर माहीत असेल तर मी नवीन एक्सप्रेशन तयार करू शकतो. कोड तयार करण्यासाठी किंवा एक प्रोग्राम तयार करण्यासाठी किंवा लॉजिकल स्ट्रक्चर तयार करण्यासाठी जर मला ऑपरेटरच माहीत नसतील तर मी कोड तयार करू शकणार नाही. परंतु कोड केव्हा तयार होईल, मला आधीचे व्हॅल्यू माहीत पाहिजेत. मी व्हेरिएबल कोणत्या टाईपचं डिक्लेअर केलं आहे आणि मग मी त्याच्यावर परफॉर्म कोण करणार आहे, ऑपरेटर करणार आहे. कसा, तर नवीन व्हॅल्यू मला डेव्हलप करायची, नवीन एक्सप्रेशन तयार करायचे, नवीन लॉजिक तयार करून नवीन कोड तयार करायचा आहे. दॅट इज द यूज ऑफ ऑपरेटर. समजलं का, इट इज अ सिम्पल सिम्बॉल. बरेच ऑपरेटर आहेत परंतु मेन बेसिक ऑपरेटर टाईप असतात की बाबा आपण ऑपरेशन करणार आहोत, पण कशावर करणार आहोत, तर डिपेंड्स ऑन ऑपरंट्स, डिपेंड्स ऑन व्हॅल्यू. मग आपण सीमध्ये पाहिलं होतं, आपण 3 मेन बेसिक टर्म त्याच्या आहेत ऑपरेटरच्या.
किंवा आपण ह्या 3 ऑपरेटरवर किंवा 3 ह्या वेगवेगळ्या ऑपरेटरवर काय करणार आहेत, आपण एक्सप्रेशन तयार करणार आहोत किंवा ऑपरेटर अप्लाय करणार आहोत. तर फर्स्ट होता युनरी ऑपरेटर. जर मला ह्या गोष्टी माहीत पाहिजेत की ऑपरेटर कोणते कोणते असतात, युनरी पण ऑपरेटर असतात. म्हणजे सिंगल व्हॅल्यू किंवा सिंगल ऑपरेटरवर एक्झिक्युशन करणारं म्हणजेच कोणतं, युनरी. म्हणजे एक व्हॅल्यू घेऊन त्याच्यावर मी एक्झिक्युशन करू शकतो, दॅट इज कॉल्ड युनरी ऑपरेटर. सेकंड बायनरी ऑपरेटर आणि थर्ड टर्नरी ऑपरेटर. लास्ट फर्स्ट इयरची आपली सीची वही पूर्ण ओपन करा. कुठपर्यंत अख्खा सी टोकन महत्त्वाचा आहे, कारण हा सी टोकन पूर्णतः PHP स्ट्रक्चरला सुद्धा अप्लाय होतोय. फक्त आपण काय करतोय की तेच कन्सेप्ट पाहतोय, फक्त नवीन नवीन ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्यावर जास्त आपण जोर देण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट लेक्चरला पण आपण व्हेरिएबल पाहिला. आपण व्हेरिएबल तोच आहे, फक्त नवीन एक थिंग्स आली, कोणती, व्हेरिएबलची किंवा व्हेरिएबल कसा अप्लाय केला जातो किंवा त्या स्ट्रक्चर आपण नवीन पाहिलं होतं. आपण कशामध्ये, तर लास्ट लेक्चरमध्ये. सेम ॲज अ ऑपरेटर हे सुद्धा आपण पाहिले. युनरी ऑपरेटर पाहिले, बायनरी ऑपरेटर पाहिले, टर्नरी ऑपरेटर पाहिले. बेसिक टाईप कोणाचे, तर ऑपरेटरचे, युनरी, बायनरी अँड टर्नरी. त्यानंतर ते 8 टाईप तर पडतातच कोणते ऑपरेटरचे, कोणते कोणते, अरिथमॅटिक ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, असे वेगवेगळे ऑपरेटर आहेच. परंतु आपण ऑपरेटर अप्लाय करत असताना ह्या 3 ऑपरंडवर किंवा वेगवेगळ्या ऑपरेटरवर आपण अप्लाय करतो. युनरी ऑपरेटर म्हणजे काय, सिंगल व्हॅल्यू किंवा सिंगल ऑपरंट. ऑपरंट म्हणजे काय, व्हॅल्यू. त्या सिंगल ऑपरेटरवर किंवा सिंगल व्हेरिएबलवर मी अप्लाय करू शकतो, त्याला काय म्हणायचं, युनरी ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल A++, इट इज अ, आता PHP मध्ये आपण राईट करतो म्हटल्यानंतर व्हेरिएबल कसा पाहिजे, डॉलर स्टार्ट. इन्क्रीमेंट ऑपरेटर, डिक्रीमेंट ऑपरेटर आपण कशावर अप्लाय करतो, तर युनरी ऑपरेटर किंवा त्याला काय म्हणायचं, सिंगल ऑपरंट. इट इज अ सिंगल ऑपरंट आणि इट इज अ ऑपरेटर. कोणतं ऑपरेटर यूज केलं, इन्क्रीमेंट ऑपरेटर यूज केलं, आहे का नाही. सिंगलवर जे सिंगल ऑपरेटर जे ऑपरेशन यूज करतो किंवा जे ऑपरेटर यूज करतो त्याला काय म्हणायचं, युनरी ऑपरेटर किंवा सिंगल ऑपरेटरवर यूज करणाऱ्या ऑपरेटरला युनरी ऑपरेटर म्हणायचं. बायनरी, 2 व्हॅल्यू किंवा 2 ऑपरंडवर जे अप्लाय होतं त्याला काय म्हणायचं, बायनरी ऑपरेटर. म्हणजेच कसं, अरिथमॅटिक ऑपरेटर हे 2 ऑपरंड झाले, काय आले, इट इज अ 2 ऑपरंट आणि इट इज अ ऑपरेटर. हा काय, ऑपरेटर आणि हे 2 काय आले, ऑपरंट. म्हणजे 2 व्हॅल्यूवर किंवा 2 व्हेरिएबलवर किंवा 2 ऑपरंडवर जे अप्लाय केलं जातो ऑपरेटर त्याला काय म्हणायचं, बायनरी ऑपरेटर. आणि थर्ड टर्नरी ऑपरेटर म्हणजे किती, 3 ऑपरंट, 3 ऑपरंट किंवा मल्टिपल ऑपरंट वर आपण काय करतो, यूज करतो. मेनी ऑपरंट असतील, 2 पेक्षा जास्त ऑपरंट असतील तर त्याला काय म्हणायचं, टर्नरी ऑपरेटर. आणि टर्नरी ऑपरेटरसाठी एकच ऑपरेटर यूज केला जातो किंवा एक ऑपरेटर कोणता असतो, ह्यालाच म्हटलं जातं कंडिशनल ऑपरेटर, ठीक आहे ना. कंडिशनल ऑपरेटर म्हणजे ह्याच्यामध्ये 3 ऑपरंट असतील किंवा 3 एक्सप्रेशन असतील किंवा 3 वेगवेगळ्या व्हॅल्यू असतील आणि त्याच्यावर वेगवेगळे ऑपरेटर काय करतो, आपण अप्लाय करतो. दॅट इज कॉल्ड टर्नरी ऑपरेटर. फर्स्ट मला समजलं पाहिजे की ऑपरेटर म्हणजे काय, तो काय आहे आणि त्याचा यूज काय, आपण पाहिलं आत्ताच. त्यानंतर ऑपरेटर यूज करत असताना आपण सिंगल ऑपरेटरवर करणार आहोत का 2 ऑपरेटरवर करणार आहोत का 2 पेक्षा जास्त ऑपरेटरवर आपण अप्लाय करणार आहोत, त्याच्यावर डिपेंड्स असेल तुमचा टाईप ऑफ ऑपरेटर, युनरी किंवा बायनरी किंवा टर्नरी. नेक्स्ट आपल्याला
ऑपरेटरचे टाईप्स पाहिजेत. आपण सीमध्ये 5 ते 6 टाईप पाहिले होते आपण, याच्यामध्ये 8 टाईप आहेत. इट इज सिम्पल, जे आहेत सीचे तेच आहेत, फक्त न्यू थिंग्स त्याच्यामध्ये काय होणार आहेत, थोड्या ॲड होणार आहेत. आपण ते पाहू. द टाईप्स ऑफ ऑपरेटर्स. टाइप्स ऑफ ऑपरेटर्स. ते आधीचे होते ते बेसिक होते, कारण आपण कशाला अप्लाय करणार आहोत. इट इज नेक्स्ट. ऑपरेटर कोणते कोणते असतात किंवा कोणते कोणते ऑपरेटर यूज करणार आहेत, देट इज टाइप्स ऑफ ऑपरेटर. देन अप्लाय ऑपरेटर वेगळे, तुम्ही एकावर करणार आहोत का, दोनावर करणार आहोत का, तीनावर करणार आहोत ऑपरेंडवर. पण इट इज अ टाइप्स ऑफ ऑपरेटर. अरिथमॅटिक म्हटलं मग हा कसला ऑपरेटर होईल, युनरी होईल का टर्नर होईल का बायनर होईल. अरिथमॅटिक म्हटल्यानंतर काय, 2 ऑपरेंड असतात, देन यूज दॅट इज कॉल्ड अरिथमॅटिक ऑपरेटर. म्हणजे तिथं कोणता ऑपरेटर यूज करणार, आपण बायनरी ऑपरेटर यूज करणार. हे मला यूज करत असताना कळलं पाहिजे. वेगवेगळे टाईप्स आहेत, आपण सीमध्ये सुद्धा पाहिले. आपण अरिथमॅटिक ऑपरेटर, then increment decrement operator. PH मध्ये त्याला ऑटो इन्क्रीमेंट अँड ऑटो डिक्रीमेंट ऑपरेटर. देन comparison operator is a compare operator. Then assignment operator, conditional operator, logical operator, then 7 implicit operator, and last miscellaneous operator. हे नवीन ॲड झालेले ऑपरेटर आहेत, पण ते सुद्धा आपल्याला होतेच. मिसलेनियस ऑपरेटर, इट इज अ यूज ऑफ इन स्क्रिप्ट राईट करत असताना त्यांचा यूज होतो. आपण 1 बाय 1 ऑपरेटर पाहणार आहोत. असे हे 8 ऑपरेटर आपल्याला लर्न करायचे आहेत की आपण ते अरिथमॅटिक असेल, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर असतील, कंपॅरिझन ऑपरेटर असतील, असाइनमेंट ऑपरेटर असतील किंवा कंडिशनल, लॉजिकल, इम्प्लिसिट अँड लास्ट मिसलेनियस ऑपरेटर्स. हे 8 ऑपरेटर आपण पाहणार आहोत. त्यातील आज आपण 5 ऑपरेटर पाहू. लर्न करत असताना तुमची आपली जी सीची वही ते सुद्धा समोर घेऊन बसा. आणि आता आपण काय शिकणार आहोत म्हणजे ते पण होईल, ह्या पण गोष्टी होतील. फर्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर. फर्स्ट अरिथमॅटिक ऑपरेटर.
फर्स्ट फक्त एक्सेप्ट दिस निगेशन. हे निगेशन अरिथमॅटिक ऑपरेटर यूज होतं, परंतु अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय? इट इज अ बायनरी ऑपरेटर. लक्षात घ्या, हे अरिथमॅटिक ऑपरेटर म्हणजे काय असतं? बायनरी म्हणजे दोन ऑपरेंड असावे. फक्त एवढंच एक असा ऑपरेटर आहे की त्या अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये काय पडतं? निगेशन म्हणून पडतं. ते सिंगल ऑपरेटर होतं, परंतु तो इन PHP मध्ये तो कशामध्ये आलेला आहे? अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये आला आहे. हे थोडंसं लक्षात घ्यायचं. इट इज अ निगेशन्स. निगेशन म्हणजे काय? अपोजिट ऑफ साइन किंवा अपोजिट. जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, दॅट इज कॉल्ड निगेशन्स. देन ॲडिशन. काय त्याचा रिझल्ट? सम करण्यासाठी. देन मायनस सबस्ट्रॅक्शन. इट इज अ डिफरन्स. मल्टिप्लिकेशन्स. It is a product. Then divisions. डिव्हिजन म्हटल्यानंतर कोणतं? क्वेश्चन्स. रिझल्ट काय येतो? क्वेश्चन्स. आणि जर मॉड्युलस असेल तर मॉड्युलस. रिमाइंडर काय आहे? त्याचा रिझल्ट काय असतो? बाकी घेतो आपण, आहे की नाही? रिमाइंडर. आणि लास्ट आहे डबल स्टार म्हणजे एक्सपोनंट. देन रिझल्ट ऑफ रायझिंग किंवा पॉवर ऑफ. रिझल्ट कसा असेल याचा? फॉर रायझिंग किंवा आपण काय म्हणतो? a raised to 2 किंवा a raised to b ह्या टाईप. इट इज अ एक्सपोनंट. इट इज अ 7 सिम्बॉल आहेत अरिथमॅटिक ऑपरेटरमध्ये. आधी अरिथमॅटिक ऑपरेटर मला इट इज अ सिम्पल ऑपरेटर. कोणते? बायनरी ऑपरेटर. दोन ऑपरेटरवर मी एक ऑपरेटर यूज करणार आहे, दॅट इज कॉल्ड अरिथमॅटिक ऑपरेटर. फक्त सोडून कोणता? निगेशन्स. फर्स्ट ॲडिशन. ॲडिशनचा यूज कशासाठी? दोन ऑपरेंडवर अप्लाय होतं. फॉर एक्झाम्पल डॉलर ऑफ ए प्लस डॉलर ऑफ बी ॲडिशन. जर ए ची व्हॅल्यू 5 असेल, बी ची व्हॅल्यू 10 असेल, व्हॉट इज रिझल्ट? 15. इट इज अ प्रोड्यूस द न्यू व्हॅल्यू. लक्षात घ्या, ऑपरेटरचा अर्थ काय? नवीन व्हॅल्यू आपण काय करतो? क्रिएट करत असतो. देन नेक्स्ट सेम ॲज सबट्रॅक्शन्स. कशासाठी? डिफरन्स. जर ए ची व्हॅल्यू 10 असेल, बी ची व्हॅल्यू 5 असेल, तर रिझल्ट काय येईल? मायनसमध्ये येईल. इट इज कॉल्ड सबट्रॅक्शन. इट इज, हे फक्त लक्षात घ्या, इट इज अ ऑपरेटर. कोणता ऑपरेटर? अरिथमॅटिक ऑपरेटर. इट इज अ ऑपरंट. हे काय आहेत? ऑपरंट. एवढं जर समजलं तर आपल्याला व्हेरिएबल पण कळतो ना, ऑपरेटर पण कळतात की काय यूज करतोय आपण. हे कशासाठी यूज करतोय? नवीन एक्सप्रेशन तयार झालं. लक्षात घ्या, इट इज अ न्यू एक्सप्रेशन. कोणामुळे झालं? तर त्या ऑपरेटरमुळे झालं. दोन व्हॅल्यू घेतल्या, ॲडिशन केलं, तिसऱ्या व्हॅल्यूला मी काय केलं? असाइन केलं. इट इज अ अरिथमॅटिक ऑपरेशन्स. देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लाय करण्यासाठी, गुणाकार तयार करण्यासाठी किंवा आउटपुट काय येईल? प्रोडक्ट येईल. 5 गुणिले 5 25. इट इज अ युझिंग अ मल्टिप्लिकेशन्स. दोन ऑपरेंड, एक ऑपरेटर. डिव्हिजन्स आणि मॉड्युलस. ह्याच्यामध्ये फरक काय आहे? जर मी डॉलर ऑफ ए डिवाइड डॉलर ऑफ बी केलं
जो काय रिझल्ट येईल ह्याचा, जर मी म्हटलं एची व्हॅल्यू 10 आहे आणि बीची व्हॅल्यू 5 आहे, तर 5नी 10ला डिवाइड केल्यानंतर जो क्वोशंट राहील म्हणजेच कसा 5 दुने 10 देन 0 0, बाकी काय आली 0 0 आली, पण क्वोशंट काय आहे 2a. ज्यावेळेस मी डिव्हिजन ऑपरेटर यूज करल त्यावेळेस त्याचा रिझल्ट मी काय घेईल क्वोशंट घेईन. 5नी 10ला डिवाइड केल्यानंतर क्वोशंट काय आला 2 आला, म्हणजेच न्यू व्हॅल्यू ह्याची जी मला मिळली ती किती मिळली 2 मिळली. इट इज अ क्वेश्चन्स. ज्यावेळेस मला डिव्हिजन ऑपरेटर यूज करायचं आहे प्रोग्रामिंग करत असताना, स्क्रिप्ट तयार करत असताना, उगाचच कोणतं पण सिम्बॉल यूज करून फायदा नाही. दोघांचा अर्थ एकच, डिव्हिजनच होतं, परंतु रिझल्ट कोणता घ्यायचा. जर मी डिव्हिजन ऑपरेटर यूज करत असेल अशा टाईपमध्ये, तर त्याचा आउटपुट कशामध्ये असेल क्वेश्चनमध्ये घ्यायचं. देन लास्ट मॉड्युलस. हा मॉड्युलस काय आहे डिव्हिजनच ऑपरेटर आहे. जर मी सेम ॲज $A मॉड्यूल $B जर केलं, एची व्हॅल्यू मी 10 घेतली आणि बीची व्हॅल्यू 5 घेतली, ह्याला जर डिवाइड केल्यानंतर 5 काय आला क्वेश्चन 2 आला आणि बाकी काय आली 0 आली, तर इट इज अ रिमाइंडर. हा काय आहे रिमाइंडर आणि हा काय आहे क्वेश्चन्स. जर मी अप्लाय जर मॉड्युलस केला असेल तर मी त्याचा रिझल्ट काय येणार रिमाइंडर घेणार. रिमाइंडर काय आला 0 0 आला आहे, म्हणजेच माझे हा सीचा आउटपुट काय असेल 0 0 असेल. पहा, एक सिंपल डिव्हिजन यूज करत असेल, मॉड्युलस यूज करत असेल, तर एकाचं आउटपुट काय असेल क्वेश्चन असेल, एकाचं आउटपुट रिमाइंडर असेल. दोन्हीमध्ये हा फरक आहे. आपण 10 भागिले 5 केलं, जर मी डिव्हिजन ऑपरेटर यूज केलं तर त्याचं आउटपुट 2 आलं, आणि जर त्याच व्हॅल्यूवर मी मॉड्युलस अप्लाय केला तर त्याचा रिझल्ट काय घ्यायचा असतो रिमाइंडर घ्यायचा असतो, आणि त्याचा रिमाइंडर काय 0 0. इटचं आउटपुट काय 0 0. इट इज अ अरिथमॅटिक ऑपरेटर. एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे काय इट इज अ सिम्बॉल 2 स्टार. $A स्टार $B म्हणजे A raised to B. म्हणजे जर एची व्हॅल्यू 2 आहे आणि बीची व्हॅल्यू 3 आहे 2 raised to 3, म्हणजे आउटपुट काय येईल 8. इट इज अ एक्सपोनंट प्रोडक्ट किंवा रिझल्ट काय येईल रायझिंग. हे सिंपल अरिथमॅटिक ऑपरेटर आहेत. हे मला जर माहीत नसतील, मला जर अरिथमॅटिक ऑपरेटर यूज करता येत नसतील, तर मला एक्सप्रेशन तयार करता येणार नाही किंवा स्टेटमेंट तयार करता येणार नाही, किंवा जो मला लॉजिकली कोड तयार करायचा आहे तो मला विदाऊट ऑपरेटर शिवाय करता येणार नाही. हे ॲट ए टाईम 7 ते 8 जेवढे ऑपरेटर असतील तेवढे मला माहीत असावेत की ते अप्लाय करत असताना, किंवा मला जो काय नवीन प्रोडक्ट तयार करायचे किंवा नवीन स्क्रिप्ट तयार करायची त्यासाठी मला ऑपरेटर्स माहीत पाहिजेत. नेक्स्ट ऑपरेटर आपण पाहणार आहोत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. सीमध्ये मला वाटते 5-6 लेक्चर आपण इन्क्रीमेंट डिक्रीमेंट घेतले असतील. नेक्स्ट ऑपरेटर सेकंड ऑटो इन्क्रीमेंट अँड ऑटो डिक्रीमेंट ऑपरेटर. इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणजे काय, एकने ऑपरेंडची व्हॅल्यू वाढणार आहे, आणि ऑटो डिक्रीमेंट म्हणजे काय त्या ऑपरेंडची एकने व्हॅल्यू कमी होणार एकने. तर फर्स्ट आपण जर इन्क्रीमेंट ऑपरेटर पाहिलं म्हणजेच कोणतं ऑटो इन्क्रीमेंट. ह्याच्यामध्ये 2 टाइप्स पडतील, प्री इन्क्रीमेंट अँड देन पोस्ट इन्क्रीमेंट. बरेच एक्झाम्पल झालेले आहेत. हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर मला यूज करता आले पाहिजेत. इट इज अ प्लस प्लस.
ऑपरेटर कोणता? प्लस प्लस. प्री इन्क्रीमेंट आणि एक पोस्ट. कसा यूज होतो याचा? दोघांचा अर्थ एकच, इन्क्रीमेंट तर होणारच. कितीने होणार? एकने होणार. परंतु व्हॉट इज प्री इन्क्रीमेंट आणि व्हॉट इज पोस्ट इन्क्रीमेंट? फॉर एक्झाम्पल, डॉलर ऑफ सी इज इक्वल टू डॉलर ऑफ प्लस प्लस ए. इट इज अ प्री इन्क्रीमेंट. आधी इन्क्रीमेंट कर आणि देन असाइन. फर्स्ट रिटर्न द इन्क्रीमेंट. आधी इन्क्रीमेंट करा आणि मग असाइन करा. म्हणजेच काय तर ह्या एची व्हॅल्यू जर माझ्याकडे 1 असेल तर तो काय म्हणून प्री इन्क्रीमेंट म्हणजे काय? आधी इन्क्रीमेंट कर, मेमरीमध्ये चेंज होईल आणि देन द असाइन. सीची व्हॅल्यू काय आली? 2. इट इज अ प्री इन्क्रीमेंट. आधी इन्क्रीमेंट कर आणि देन असाइन द व्हॅल्यू. परंतु पोस्ट इन्क्रीमेंट जर हेच एक्झाम्पल पाहिलं आपण, पोस्ट काय होईल पहा. इट इज अ पोस्ट इन्क्रीमेंट. काय केलं? आधी व्हॅल्यू आहे आणि नंतर ऑपरेटर आहे. पोस्ट काय म्हणतो? नंतर इन्क्रीमेंट कर. कोणाची? ह्या एची व्हॅल्यू. आधी काय कर? असाइन केले ना, असाइन करून टाक. मग एची व्हॅल्यू काय आहे? 1. ते लगेच काय कर? सीला असाइन करून टाक. मग आउटपुट काय आलं? सीचं 1 आणि देन द इन्क्रीमेंट. मग ह्याची इन्क्रीमेंट काय होईल? 2. आउटपुट काय आलं? एची व्हॅल्यू 2, सीची व्हॅल्यू 1. ह्याच्या आधीच एक्झाम्पल यूज केलं होतं आपण, डॉलर ऑफ सी प्लस प्लस डॉलर ऑफ ए. तर ह्याचं आउटपुट काय आलं? ह्याची इन्क्रीमेंट आधी केली. इट इज अ प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर. इट इज अ प्री इन्क्रीमेंट. इट इज अ पोस्ट इन्क्रीमेंट. इट इज अ प्री आणि इट इज अ पोस्ट. प्री जर यूज केला, जर माझी व्हॅल्यू 1 असेल तर आधी ह्याची इन्क्रीमेंट कर आणि देन असाइन द सी. आउटपुट काय आलं? 2 2 आलं. एची व्हॅल्यू काय आली? 2 आली. सीची व्हॅल्यू काय आली? टी. कशामुळं? प्री इन्क्रीमेंट ऑपरेटरमुळं. परंतु पोस्ट ऑपरेटरमुळं काय आलं? एची व्हॅल्यू 2 आली आणि सीची व्हॅल्यू 1 आली. कारण का? आधी असाइन कर, द रिटर्न द 1. आधी रिटर्न कर आणि मग काय कर? इन्क्रीमेंट कर. दॅट इज अ ॲटो इन्क्रीमेंट ऑपरेटर. म्हणजेच काय? प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर अँड पोस्ट. प्रीला काय म्हणतो? आधी स्वतःमध्ये इन्क्रीमेंट कर आणि मग दुसऱ्याला व्हॅल्यू दे. पोस्ट काय म्हणतो? आधी असाइन कर आणि नंतर काय कर? स्वतः इन्क्रीमेंट हो. इट इज कॉल्ड पोस्ट इन्क्रीमेंट. नेक्स्ट, ऑटो डिक्रीमेंट्स. आता ह्याच्यामध्ये काय होईल? इन्क्रीमेंट आपण केलं, डिक्रीमेंट म्हटल्यावर काय होईल? एकने व्हॅल्यू वजा होईल. ऑटो डिक्रीमेंट ऑपरेटर and using a मायनस मायनस. म्हणजेच काय? आता डिक्रीमेंट म्हणजे काय? एकने वजा होईल. इन्क्रीमेंट म्हणजे काय? एकने ॲड होईल. ह्याच्यात पण सेम ॲज अ 2 टाइप्स, प्री डिक्रीमेंट अँड पोस्ट डिक्रीमेंट. प्री डिक्रीमेंट अँड पोस्ट डिक्रीमेंट. प्री डिक्रीमेंट म्हणजे काय? आधी स्वतःमध्ये वजा हो, आधी स्वतःमध्ये कमी हो आणि नंतर दुसऱ्याला असाइन कर. पोस्ट म्हणजे काय? आधी दुसऱ्याला व्हॅल्यू तुझी देऊन टाक आणि मग तुझ्यामध्ये काय कर? डिक्रीमेंट करत बस. दॅट इज कॉल्ड पोस्ट डिक्रीमेंट. फॉर एक्झाम्पल, डॉलर ऑफ सी मायनस मायनस डॉलर ऑफ ए. जर मी डॉलर ऑफ एची व्हॅल्यू 5 घेतली, एची व्हॅल्यू किती घेतली? 5. तर प्री डिक्रीमेंट काय म्हणतो? स्वतःमध्ये आधी काय कर? वजा कर. इट इज स्वतःमध्ये आधी कमी कर आणि मग दुसऱ्याला दे. मग प्री डिक्रीमेंट काय होईल? स्वतः कमी होईल. एची व्हॅल्यू किती झाली? 4 झाली. आणि देन द असाइन. नंतर काय कर? असाइन कर. दॅट इज डॉलर ऑफ सी. इट इज 4. आउटपुट काय आलं? 4 4 आलं. आता पोस्ट डिक्रीमेंट. पोस्ट डिक्रीमेंट म्हणजे काय? पहा, आता
आधी स्वतःचे असाइन कर आणि नंतर मग तुझ्यात काय करत बस, वजाबाकी करत बस. पोस्ट डिक्रीमेंट काय, एकनी वजा होईल. प्री पण काय, एकनी वजा होईल. परंतु इट इज एक्सप्रेशनमध्ये पहा काय चेंजेस होतात. प्री म्हटल्यानंतर असं आउटपुट आलं आहे आपलं. आता पोस्टमध्ये पहा, सेम ॲज मायनस मायनस डॉलर ऑफ ए. फॉर एक्झाम्पल पुन्हा आपण काय केली, डॉलर एची व्हॅल्यू 5च घेतली. एची व्हॅल्यू किती घेतली, एची व्हॅल्यू किती घेतली आपण, 5च घेतली. इट इज अ पोस्ट डिक्रीमेंट ऑपरेटर. काय केलं आपण, पोस्ट नंतर ऑपरेंड नंतर जे येतात त्याला पोस्ट म्हणायचं. काय म्हणतो, आधी तुझी व्हॅल्यू काय असेल ते असाइन कर आणि मग काय असेल तुझ्यामध्ये वजाबाकी कर ना, ते काही कर. काय करेल, एची व्हॅल्यू जी आहे 5 ती लगेच कोणाला देऊन टाकन, सीला देऊन टाकन. एची व्हॅल्यू किती झाली, एची व्हॅल्यू 5 आहे तर सीची व्हॅल्यू किती झाली, 5 झाली. आणि मग काय म्हणतो, तुझी वजा करून घे. आउटपुट काय आलं, 4 आणि 5. पहा, इट इज अ डिफरन्स. जर मी प्री डिक्रीमेंट केलं तर आउटपुट दोघांचं काय आलं, 4 4 आलं. पोस्ट केलं तर एकाचं 4 आलं, एकाचं 5 आलं. कशामुळं, दॅट इज अ टाईप्स ऑफ प्री डिक्रीमेंट अँड पोस्ट डिक्रीमेंटमुळं. म्हणजे आधी आणि नंतर. प्री म्हणजे काय, आधी तुझ्यामध्ये चेंज कर आणि मग दुसऱ्याला दे. पोस्ट म्हणजे काय, आधी तुझी व्हॅल्यू देऊन टाक आणि नंतर तुझ्यामध्ये चेंज करत बस. मग इन्क्रीमेंट कर आता डिक्रीमेंट कर. दॅट इज कॉल्ड पोस्ट अँड प्री इन्क्रीमेंट ऑपरेटर्स. इट इज अ सिम्पल ऑपरेटर. जे आपण सीमध्ये पाहिलेत तेच ऑपरेटर कोणते, हे आपले इन PHP मध्ये. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर स्ट्रिंगमध्ये सुद्धा अप्लाय होतात. जर मी नाही का हे जी व्हॅल्यू जर इन्क्रीमेंट केली एची तर याचं आउटपुट मला बी आलं पाहिजे, म्हणजे स्ट्रिंग काय होईल, नेक्स्ट. डिक्रीमेंट केलं तर त्याच्या आधीची व्हॅल्यू येईल. म्हणजे कशामध्ये आपण इन PHP मध्ये न्यू थिंग्स शिकत असताना किंवा PHP मध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट यूज करत असताना हा इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हा स्ट्रिंगवर सुद्धा अप्लाय होतो. परंतु अदर फ्लोटवर किंवा अदर रिसोर्सेसमध्ये इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर यूज होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट ऑपरेटर, assignment operator. It is a simple operator. Assignment operator, डबल सॉरी इक्वल ऑपरेटर. जे सिम्बॉल आहे ते कसं आहे, इक्वलचा ऑपरेटर आहे. कशाला, असाइनमेंट ऑपरेटर. आपण ह्याला इक्वल नाही म्हणायचं. इक्वल म्हणजे काय असेल, डबल जर असेल तर इक्वल. PHP मध्ये असे 3 आहेत. एक सिंगल म्हणजे काय आला, असाइनमेंट. डबल म्हणजे इक्वल आणि अजून एक आहे 3 सिम्बॉल यूज होणारा. इट इज आयडेंटिकल, म्हणजे एक्झॅक्ट रिझल्ट हा PHP मध्ये देतो. हा एक्झॅक्ट देत नाही. हा फक्त काय करतो, असाइन करतो. हा नुसता इक्वल पाहतो, लेफ्ट राईट हँड दोघं सारखे आहेत का पाहतो. ह्याच्यामध्ये नाही, एची व्हॅल्यू सेम पाहिजे आणि त्याला बीची व्हॅल्यू सेम पाहिजे. इट इज आयडेंटिकल ऑपरेटर. पाहू ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आहेच आपल्याला. देन असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर काय, असाइन द व्हॅल्यू. जे आता आपण शिकलो तेच, $A इक्वल्स टू 10. देन हा 10 काय केला आपण, याला असाइन केला. इट इज अ असाइनमेंट ऑपरेटर. इट इज अ असाइनमेंट ऑपरेटर. असाइन द व्हॅल्यू, एखादीची व्हॅल्यू असाइन करायची किंवा एक्सप्रेशन राईट करायचं असेल, $C इज इक्वल टू $A प्लस $B. इट इज अ असाइनमेंट ऑपरेटर. ह्या दोघांची ॲडिशन होईल आणि देन असाइन द C. इट इज अ असाइनमेंट ऑपरेटर. एक व्हॅल्यू दुसऱ्याला असाइन करण्यासाठी जे ऑपरेटर यूज केलं जातं त्याला असाइनमेंट ऑपरेटर म्हटलं जातं. ओके, थँक्यू. आज एवढेच 3 टाईप झाले ऑपरेटरचे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट ऑपरेटर जे राहिलेले 5 ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करू. ओके, थँक्यू.